15 मिनिटाची बारी दिली आईच्याकडे. 11ला समाप्त. काय काय बोलायचं, काय काय द्यायचं, देव का नको, देव का नको. फक्त एवढंच सांगतो, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा. आता ह्याच्यावर पण आणखी हे करा, ही म्हण आहे म्हण. हो, सगळी जनता म्हणते नाही, ह्याच्यावर आणखी द्या लागतील मला ऍस्ट्रॉसिटी. ठीक आहे. काय म्हणतात बुवा, मला तुमची कीव येते. बचाव आहे काय मास? हा, आता बोलत नव्हतं बघा. म्हणजे काय, म्हणजे किती, म्हणजे काय. ठीक आहे, आपण चांगली सुरुवात, सगळं चांगलं आहे. पण शेवटीला तिथंच गेलो ना, गहंडीत म्हणून तुम्हाला कार्यक्रम. आम्ही किती चांगले गातोय बघा, लोक बोलत होता मला. शेवटी तुम्ही, मी एवढी गळण आणली होती. आज तुमची आई आहे, बाबा आले असतील. तुम्हाला वाटतं आम्हाला बोलता येत नाही या गोष्टी. हा, अहो झोपायचं ना 2 दिवस, अशी गळण नाही तुम्ही. हा, पण आता ते सोडलंय मी सगळं. मी तिथनं आलोय तुमच्या इथून. आता तुमचं व्हायचं तरुण काय का घेतो थोडस बघा म्हणतात. हा, म्हणून काय म्हणतोय, सज्जनाच्या गळ्याला कधी फास आहे का? आहे. आता ह्या दुनियेत काय, सज्जनाच्या गळ्याला कधी फास आहे का? माझ्या गाण्याचा कोणाला त्रास आहे का? पहिल्या बारीला सांगतो, सज्जनाच्या गळ्याला कधी फास आहे का? माझ्या गाण्याचा कोणाला त्रास आहे का? आहे नाही ना. मग झेप गरुडाची कापायला या कावळ्याचा घास आहे का? आणि परतफेड करा आलाय ह्याच्या टिंबटिंबवर मास आहे का? कामं आम्ही झिजवली 25 वर्ष. एक नाही कार्यक्रम केला, 25 वर्ष झिजवली. मग मोठ्यापणा करायचा. माझ्या नातात नाचवतात. चड्डी बघितली ना, 15 वर्ष काम केलं त्यांच्या गावावर. 15 वर्ष काम केलं. असाच नाही आलाय वरती. ऐका फक्त थोडस देतो, लगेच घेतो. ऐका लगेच काय करतो. स्तवन तुझ थोर माझी आई ग. आदरणीय वांगळावांच्या स्टुडिओला राहिले तुमच्या. ऐका, तुझ थोर माझी आई ग, तुझी स्तवन तुझीच ही पुण्य आई ग. अनमोल असा जन्म आई तू दिला ग. शब्द विसरला का मी? ऐका पुढचे ऐका. काव्य सुमनांच्या माळा करून, काव्य सुमनांच्या माळा करून तुझ्या चरणी सुंदर गणाचे शब्द आपण चांगले. चांगलं आम्ही चांगलं म्हणतो ना. गहंडीत कशाला? मग मी दिलं ना जर तर लय मग झोंबे. लक्षात घ्या, मी आणली होती गळण पण नाही दिली. असं म्हटलं चांगला पोरगा नवीन तयार होतोय, आम्ही प्लॅटफॉर्म देतोय. म्हटलो काहीतरी चांगलं घडवूया, काहीतरी चांगलं करूया. जर डोक्यावर मुतायला लागलो ना, बसावली कानात मुतायला, तर तुमचा कार्यक्रम करीन. सचिन भाऊ म्हणतात मला, मी पण कोणाच्या तरी मानव पाय देऊनच आलोय. तो तुमच्या घरातच आहे. आता बोलायला लावू नका मला. ऐका, अरे पैदल गडावरती पैदल चल रहा हूँ, गाडी चाहिए. सुंदर शब्द चांगले गाण्याचे, मस्त मला आवडतात. चांगली सुरुवात पण चांगली केली होती. ढगांचा गडगडाट आणि पावसाच्या सरी, असं यामध्ये कधीतरी बरं वाटतं. परेश प्रभाकर अभंडकर, तालुका संगमेश्वर, गाव देवरू येतोय तुमच्याकडे. 300 लोकांचं पारितोषिक द्यायला. तुमचे हे प्रेम आहे या लोकांचं. तोबा कसूर मी मथुर, तुझ्यापेक्षा मी चतुर, कोण करणार माझी सर्व बघायला जनता आहे. शिवबोधवडी नंबर 1 राजेंद्र
सारे बरीचशी मंडळ आहेत, दादांची फॅमिली पूर्ण आली आहे. मी नाव नाही घेतलं. विकासदादा जाधव आलेले आहेत आणि सन्माननीय महाकाळभाऊंचे गुरुवर्य राजेंद्र दादा बंदरकर त्यांचा मुलगा माझ्या कार्यक्रमात होता वाजवता होता. म्हणजे हे प्रेम आहे का? मी नाव नाही घेतलंय. लोकांना वाटेल हा काहीतरी मोठेपणा त्यांचा करतो, मग लाल करतोय असं वाटेल लोकांना. बुवा लोकांचं काय सांगता येईल, काही करतात. ऐका, शक्तितुऱ्यात कसली कंबर झाले आपलेच फितूर. अगदी बरोबर. शक्तितुऱ्यात कसली कंबर झाले आपलेच फितूर. नाही ज्ञानाचा अथांग सागर, नाही देणार अन्याय होऊन देणार. बरोबर. अरे वा दादा. अरे म्हणजे ही मला ह्या शक्तितुऱ्यात म्हणजे तुरेवाल्यांच्या विरुद्ध गाणी लिहायची गरज नाही. माझी पोरा पाठवतात. वा तुम्हाला बंदरे मुळे असं बोललं ना, असं लिहा. हे बघा, तुम्हाला हे मुळे असं बोलला ना, असं लिहा. हा ये रे माझ्या भावा, बऱ्याच दिवसात बऱ्याच टायमान आलास. 200 रुपये आले. नाव सांग कशी नाही नको. हो बा, मग ते राहिले ते पण दे. तिकटीला घेऊन जा, तिकटीला घेऊन जा. दादा भारी ऐकत राहा फक्त. सचिन बुवा कहते, सचिन बुवा बोलते सबको कोण ऐका. आता कार्यक्रम करतात. ऐका, तर माझा गण यंदाचा आहे 36,000-38,000 व्ह्यूज आहेत त्याला. मी दिलाय गण यंदाचा. काय म्हणता ऐका त्यांचे गाणं. गण सुंदर ढगां काय ढगांचा गडगडाट पावसाच्या सरी वाट किती पाहू. ए नको मी चालत का परी, नको ठेवूस असा दुरावा. बाप्पा लवकर. मस्त गण लवकर ये घरी. काय गण सुंदर गण. मी त्याची दाद मागतो. टाळ्या वाजवायचे माझा. आमच्या डोक्यापासून कानात मुद्द्याचा प्रयत्न करू नका. मी होतील बाबा. ऐका, राणी हे देणं म्हणताय पहिला, हे झिजवायला लागते. ती राणी कैलासाची त्या सांगे शिवाला, मी सोडून कशी राहू या माझ्या जीवाला. ही बोलावी ते धरणी माया श्री गणा संजीवाला. ही बोलावी ते धरणी माया आपुल्या 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 संजीवाला. ही बोलावी ते धरणी माया. ऐका, आणि म्हणतात का हे बरोबर शिकव वा कॉप्या आणि माप्या आहे ना मित्रांनो. बघा, मार खाण्यापेक्षा चार चौघात बायकांचं पोरांचं चपलीन मार खाण्यापेक्षा माफी मागणं केव्हाही चांगलं ना मित्रांनो. माफी मागून आपण कमीपणा नाही, तुझ्या बहुत कमीपणा आहे. पण चपलीचा मार खाणं बायका पोरांचं रंगमंचावर सांगू कोणी काढलं ते सांगू. चपलीनं मार खायचं बायकांचं रंगमंचावर, मग त्यापेक्षा माफी मागणं केवढं पुण्याचं काम आहे. आणि कमी बाबाचं नाही त्याच्यामध्ये. आणि माफी मागितली तर मी कमी बाबाचा नाही, मार खाणं कमी बाबाचं आहे. म्हणजे कोणी जेव्हा सांगेल वेळ येईल ओपनला भेटत नक्की सांगेल. आणि ऐका म्हणे काय साडी नेसून म्हणे बारी केली. अरे पुण्याला परवा बारी आमची तुषार बुवा आपली बारी आहे तिकडं लागली होती. आपल्या बालगंधर्वाला लागली होती, पण ती आणखी इकडं थोडंसं झालं. इकडं 3 तारखेला आमची सप्टेंबरला बारी आहे. तुषार बुवा मी आहे. अहो बालगंधर्वाची प्रतिमा जाऊन बघा. एकदा बालगंधर्वाच्या त्या हॉलला जाऊन बघा. अहो बाप्या कोण बाई कोण तुम्ही ओळखाल काय हो. आणि त्यानं जे केलं आज नमन ते आमचे कलाकार जे करतात म्हणजे त्यांना तुम्ही छक्का म्हणा. अजून तुझं लग्न झालं, मला 2 पोरं आहेत, माझी सक्की स्वतःची. हा तुमच्या टिंबटी मोहर अजून वाचता तुमचा काय घास आहे. ऐका म्हणून म्हणतोय त्यांनी मला म्हणते डोळ्यांचं पण उत्तर सुंदर आणलंय देतोय. आणि ऐका माझ्या बारीला बघा मित्रांनो, तुम्ही किती काय म्हणा, मला वाईट म्हणा चांगलं म्हणा, माझ्या बारीत कधी पाण्याची बॉटल बघितली काय बाबा. मी तुम्हाला असं 1000 गोळा दाखवी जे 5-5 वेळा पाणी पितात ती बारी करतात माझ्याशी. मग त्या ह्याच्यामध्ये काय होडका असतो ते काय मला माहिती नाही. हा ते मला ते आपल्याला त्याशी वेगळे नाही, पण पाणी प्यायची
तेव्हा गरज लागते. अरे मी पण तुमच्यापेक्षा 5 पटीने आणखीन 1 टेक वरती आणखीन 1 नोट वरती घालतोय. मला पाणी प्यायची गरज कधीच नाही वाटली. आयुष्यभर मी एवढ्या वर्ष झाले, त्याला 25 वर्ष तुझ्या कधी पाण्याची बॉटल तुम्ही माझ्या बारीमध्ये दाखवायची कधीच नाही, कधीच नाही. मी तुम्हाला असे अनेक शहर दाखवी, आपण 5-5 टाइम पितो. काय वडका टाकून आणलास? हे लवड्या, हे गाणी माझी, हे गाणी माझी आहे. मी तो आपला बापू वडापाव आमचा भरण्यात आहे ना, घ्याल वडा ख्याल वडा माझी आहे. असो चला, त्याने मला चांगला विषय दिला. नंदबाई सोन्याची सोन्याची साडी नेसून कसा बाई, साडी नेसून बाई कसा कसा वागतोय हा पायकी, वरचा भिंत लावली सर एकदम तुझी लायकी. बोलले म्हणजे कुठं आता विषय त्यांनी कुठला सांगितली की वस्त्रहरणचा, द्रौपदीचा विषय. आणि साडी कधी नेसला? जेव्हा महाभारत आहे का नीट मित्रांनो, महाभारताचा विषय गाणं त्यांच्या गाण्यावर त्यांच्या बाजूने जाणार आहे. महाभारताचा आहे का? अर्जुनाने साडी कधी नेसला? वनवासात गेला ना तेव्हा मग ते त्यानं साडी नेसला होती. आणि मग तो किशकाचा विषय मी परवा गायलाय रणकीच्या, तो तोडाय जमला नाही कोणाला. तुम्हाला गायला तर तुम्हाला म्हणजे भारी पडत, म्हणून म्हणतोय मी नाही गायत तेवढं. मी जसा शाहीर तसाच मी कार्यक्रम करतो. ऐका, फक्त तुम्हाला उत्तर देतो. आला लढाया बाजीगर, परत फेड करतो वांची. अरे बापाला ना तो लेख करणार काय एवढंच. त्याच्यापेक्षा जास्त नको घेऊ, कट करून टाक. हो सकाळी जाईल. आला लढाया बाजीगर, अरे तुला घेतलाय अंधान. विषयाचा विषय साडी नेसून त्याला मारायला गेला. साडी नेसून दुर्योधनाला नाही, तेव्हा नाही. जेव्हा महाभारताचं युद्ध झाला तेव्हा त्याच्या कॉस्ट्युमवरच होता अर्जुन, हे लक्षात घ्या तुम्ही. तो जो द्रौपदी वस्त्रहरणाचा विषय सांगताय ना, वाचू शकला नाहीस तेव्हा ठीक आहे, नाही वाचू शकला. पण साडी नेसताना कधी? जेव्हा वनवासामध्ये होता, अज्ञातवासामध्ये 1 वर्ष, तेव्हाचा विषय. हे काहीतरी कुठेतरी सांगड घालू नका. येण्याची यात्रा मी केलेली आहे सगळ्यांची, तुमच्या अगोदरची. तर तुम्ही नाही उडू नका, एवढंच म्हणतोय. तुमचा इलाज जमिनी वाढा, मला टाइम नाही लागायचा. त्याची वापर ऐका. आला लढाया बाजीगर, शक्तिवाला होता पहिलं, मरू द्या. माझ्या नात्यात नातले सोहम साई हे दोन तर यांची सगळी मंडळी शिवातली माझ्या आली, त्यांनी बघितली 15 वर्ष काम. मरू दे, ते मला झालं गेला तो गेला. आता आमचा राजू मोरे गेला, आम्ही कुठं काय दुःख केलाय. शक्तिवाला होता, तुरवाला झाला, असू दे. ते त्यांचं भोगतील. ते ज्यांनी गेले ह्याच्याशी गद्दारीच्या मांडाशी गद्दारी ज्यांनी त्या ह्याच्याशी ते भोगतील त्यांचे. ऐका, आला लढाया बाजीगर, तुला घेतलाय अंधान. अरे साडी नेसून संपवली तुझ्या बापाची खानदान. साडी नेसून संपवली तुझ्या बापाची खानदान. निर्भीड बाळा आल्या गेल्याची भल्या भल्यांची, अव लागलो मी चिरवायला. आल्या गेल्याची भल्या भल्यांची लागलो मी चिरवायला. अजून कुणाला जमलं नाही. एका दमान कदंबावर हे गाणी मी लय वेळा ऐकली, लय त्यांना उत्तर पण दिली. आणि मग त्यांनी माझ्याशी कार्यक्रम सोडले. आता ते बोलायला का लावू, इथंच नका येऊ. ऐका, आल्या गेल्यांची भल्या भल्यांची, अव लागलो मी चिरवायला. अजून कुणाला जमलं नाही एखादा मन हलवायला. अजून कुणाला जमलं नाही. सुशांत शिंदे मोरगिरी येथे 14 दिवसांचे बाळ घरी असल्यामुळे बसता आलं नाही. 500 रुपयांचं ऑनलाईन पारितोषिक आहे. आणि राकेश आखाडे मित्रांनो, त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक. ऐका, चक्रव्यूहात मजला अडकवला तुम्ही जरी, तरी मुळीच नाही बसणारा मी घरी. शब्द ऐका,
लागू नका नादा ही पहा गादा ही पहा लागू नका अभिमन्यू म्हणतोय तुम्ही अभिमन्यूचा विषय दिला ना लागू नका नादा महाराज म्हणतोय ही पहा गादा लागलो का रगाना फिरवायला अजून कोणाला जमलं काय एखादा मन हरवायला अजून आलो या विद्या खरी मी म्हणतो मी गर्भात शिकून आलो या विद्या खरी चूक एवढीच झाली कथा ऐकली नाही पुरी झोपला चक्रव्यूहात शिरताना जागा होता पण झोपताना जेव्हा सांगत होता अर्जुन द्रौपदीला बाहेर कसं पडायचं तेव्हा झोपला मग काय म्हणताय का इसको सचिन बुवा कहते रे तुम्हाला नाही जमणार अजून काय वेळ लागेल फार वेळ आहे मी गर्भात शिकून आलो या विद्या खरी चूक एवढीच झाली कथा ऐकली नाही पुरी म्हणून हे साले गांडूचे चेले आज लागले तर मिरवायला म्हणून हे साले गांडूचे चेले लागले तर मिरवायला तर अजून कोणाला जमलं नाही एखादा मला हरवायला मी तर भोळी अडाणी फेकू रणजित दादा होते का म्हणून तरी गर्दीत बसले असतील तुम्हाला काही माणसामधून ऐका गुरु तुझा रे तुम्हाला महाभारत पाहिजे ना घ्या महाभारत गुरु तुझा निघाला गाडू तुझ्याशी कशाला उगाच मी भांडू नाही खेळायचा म्हणतो नाव शब्द आहे का सचिन बुवा कहते गुरु तुझा निघाला गाडू द्रोणाचार्य हा एकलव्य सांगतोय अर्जुनाला गुरु तुझा निघाला गाडू तुझ्याशी कशाला उगाच मी भांडू नाही खेळायचा म्हणतो नाव तू सुतपुत्र आहेस तू काय म्हणत त्याला तू भिल्ल पुत्र आहेस तू हे शिकायचे नाही म्हणून तू नाही शिकायचं द्रोणाचार्य म्हणाले नाही खेळायचं म्हणतो नाव मग सांग जाऊ न माझं नाव कशाला खातो सुखाचं सांगे त्याने ढाळला हा कुत्रा होता त्याने ढाळला हा कुत्रा तोही निघाला भित्र सचिन बाबा म्हणतात मला त्याने ढाळला हा कुत्रा त्या कुत्री बरोबर बोलणे दिली ते मान्य करतो कुत्री ती कुत्री तुम्ही दिलीत ना वा मान्य केली यांचा घास आहे का मी आणलाय कुत्रा त्याने ढाळला हा कुत्रा तोही निघाला भित्र संगे सगळीच येण्याची जत्रा सगळीच येण्याची जत्रा नेहमीच मला हा चढलाय छंद केलं की नाही याचं थोबड बंद नेहमीच मला हा चढलाय छंद केलं की नाही याचं थोबड बंद अहो आता पडलाय माझा प्रभाव सांग जाऊन माझं नाव कशाला खातो सुगाचं नाव सांग आणि मस्त सुंदर पद दिलं बोले मी दिले कसं बघा जीवा पाण्या जीवात जपले तुम्हाला या इकडं या पैसा अभिमन्यू सचिन बुवा म्हणतात बाबा रमेश पटवळ ऐका ना माऊली अहो मी दिलं समाजाला आणि ह्या हंडीतली फंडीत माझा काय विषय खाता येत नाही बेटा ओपनला तुम्ही बेटा शाहीर तुम्हाला सांगतो मला बघायचं आहे सचिन बुवाचा
म्हणजे तो परत सचिन भाऊ तुम्हाला जो 15 वर्षापूर्वी होता तो बघायचा आहे तुम्हाला. या तुम्ही माझ्याशी आणि गा तुम्ही गहंडीत ते फंडीत मला बघायचं आहे तुमच्या किती तुम्ही तेच हा ओके सर ओके सॉरी शक्तिमान ऐका पडवला तुमचे तुम्हाला मला समजलं ऐका तुमच्यासाठी 4 शब्द आहेत ऐका तिघांसाठी तुमचे 4 शब्द आहेत तुमच्या तिघांसाठी 4 शब्द आहेत ते ऐका आता इसरू नका जीवा पाड या जीवंत जपले सदाही आपल्या कोकणची तुम्हा तिघांच्या त्रिकुटालया न नजर लागो कोणाची तुम्हा तिघांच्या त्रिकुटालया नजर लागो न कोणाची त्याने मला म्हटलंय गवळण ऐका गवळण अशी कशी खुटी घालीन खुटी कशी घालीन कदंबाची खुटी हा कदंबाची खुटी कदंबावर चढलाय ना कदंबावर अशी खुटी कशी झुकत एक दिवस हा तुम्हाला नाही माहिती म्हणून म्हणतोय तुम आता काय बोला आणि काय ऐका काय बेटा गोकुळवासी साहेब येऊ ना परत ते मला घडून दे गोकुळवासी या गोपिकांचा तू अशी सखा परम आणि कदमावरती चढून आज तुला लाजवतो एकदम हे काय आणि माझ्याकडे किती वेळा झालेले हा झालं ऐका चाली मिक्स करतात ना भुवांची अरे वा भरपूर आहेत लोक अजून अन कदंबावरती चढून तुला लाजवतो एकदम गोकुळवासी या गोपिकांचा असलं असशी सखा परम अन कदंबावरती चढून असं काहीतरी होतं लाजवतो एकदम महाब्रिजवासी राहिला उपवाशी ऐकून आमच्या अटी आरपार घुसली धोत्रात फसली कदंबाची खोटी कशी बसली आता अहो हे देण मी कशाला लोकांना म्हणून म्हणतो त्रास नको उगाचाच आपण चांगलं देतो समाजाला ते चांगलं कुठेतरी गेलं पाहिजे हे नाही तर ह्या हंडीत फंडीत आम्हाला काय देता येत नाही तुम्ही एकटे शाणे तुम्हाला सगळं देता येतं आम्ही येडे 25 वर्ष घासतोय ते आणि म्हणून पहिली दुसरी फेरी संपवतो तुम्हाला शुभेच्छा चांगलं गातोय चांगलं दे ना समाजाला चांगलं गातोय बुवासारखा येण्यासारखा करू नको हा चांगलं द्यायला शिक समाजाला तर होशील मोठा नाही तर एक पाणी करून मोठा होत नाही कधी म्हणून एका पिसानं मोर होत नाही पहिला शब्द दिला नाही म्हणून त्याला पण द्या आणि म्हणून दुसरी फेरी संपवतो चला बरोबर असेल